आणि यानंतरची बातमी टिटवाळ्यातल्या ड्रग्ज क्वीनची। आणि टिटवाळ्यामध्ये ड्रग्ज रॅकेटचा भांडाफोड झालाय। ड्रग्ज क्वीन अँटी नार्कोटिक्सच्या गळाला लागले। अश्विनी पॉल नावाची 35 वर्षांची ड्रग्ज क्वीन अटक आहेत। 5 कोटी रुपयांच्या एमडी ड्रग्सच्या गोळ्या तिच्याकडून जप्त करण्यात आल्या। टिटवाळ्यात अँटी नार्कोटिक्स कल्याण ग्रामीण पोलिसांनी छापेमारी केली। इतर साथीदारांचाही शोध सुरू झालाय। कोण आहे ही ड्रग्ज क्वीन बघूया। नाव आहे अश्विनी फ्रान्सिस पॉल, मूळची पुण्याची आहे। अश्विनी पूर्वी डान्स बार मध्ये काम करायची। 2 लग्न केली। पती सुद्धा गुन्हेगारी प्रवृत्तीचाच आहे। 2 महिन्यांपूर्वी कल्याण सोडून टिटवाळ्याला राहायला आली। अश्विनीच्या घरातून 5 मोबाईल, 8 सिम कार्ड जप्त झाली आहेत। पोलिसांना अश्विनीच्या घरात 6 कोटी रुपयांचे ड्रग्ज सापडले। जप्त केलेल्या गोळ्यांवर मर्सिडीज, डॉलर यासारखी चिन्ह कोरलेली आहेत। पुण्यात ड्रग्जचे धागेदोरे हाती लागण्याची तिच्यामुळे शक्यता आहे। आणि देवेंद्र फडणवीसांच्या कारकिर्दीत मुंबई महाराष्ट्राचा उडता महाराष्ट्र झालाय। आधी उडता पंजाब होता, बरंच काही उडत होतं। आता उडवाउडवीची उत्तरं सुद्धा देत आहेत। कुठं खरात बाबा उडतोय, अजून कुठला बाबा उडतोय। मुंबईची ओळख ही ड्रग्ज कॅपिटल अशी बनतेय। संजय राऊत यांनी या पार्श्वभूमीवर सरकारवर हल्लाबोल केला। देवेंद्र फडणवीस यांच्या कारकिर्दीमध्ये मुंबई महाराष्ट्राचा उडता महाराष्ट्र झाला। आधी उडता पंजाब होता, पण महाराष्ट्राच्या राजधानीची अवस्था ही अंमली पदार्थाच्या राजधानीची ड्रग्ज कॅपिटल म्हणून ते आता तुम्हाला बनवायचं चाललेलं आहे। आणि हा ड्रग्जचा पैसा याला जबाबदार देवेंद्र फडणवीस आहेत। गुजरातच्या मदतीनं ड्रग्ज कॅपिटल बनवण्याचा कार्यक्रम सुरू केलेला आहे। गुजरात सुद्धा या देशातलं ड्रग्जचं सगळ्यात मोठं सेंटर आहे। मुंबई उपनगरात ड्रग्ज विरोधात मोहीम राबवणार मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी निर्देश दिलेत। गोरेगाव निस्को ड्रग्ज प्रकरणीच्या बैठकीत हा निर्णय झाला। सरकारचे बरोबर जनता हा मुंबईकर सर्व सरकारचे बरोबर रवाना करतील। आता यामध्ये आपण 2-3 गोष्ट प्रत्येक महिन्यात 12 महिन्याच्या जे आपण आता जे काही प्रोग्राम नक्की केला आहे त्यामध्ये प्रत्येक महिन्यामध्ये फर्स्ट संडे ऑफ द मंथ आपण अपेक्षा करतो की सर्व एनजीओ, गणपती मंडळ, धार्मिक संस्था, रेसिडेंट असोसिएशन, व्यापारी संस्था सर्वजण कमीत कमी 1 तास हा कामासाठी समाजासाठी देणार आहे। अशा प्रकारची कॅम्पेन राबवल्यानंतर पोलीस आपलं काम नक्कीच करतील। पोलिसांचं काम आहे एन्फोर्समेंट करणं किंवा पोलिसांचं काम आहे अशा प्रकारचे गुन्हे घडल्यानंतर त्याच्यावरती कारवाई करणं। परंतु अशा प्रकारच्या प्रवृत्ती आपल्या युवकांच्या समोर आल्यानंतर आपल्या युवकांकडनं त्या प्रवृत्तींना प्रतिसाद मिळू नये याकरता प्रयत्न करणं हे समाजाचं काम आहे। आणि त्यामुळे सरकार आणि समाज एकत्रितपणे जेव्हा हातामध्ये हात धरून काम करतील त्यावेळेला नक्कीच आपल्याला यश मिळेल।